राम राम मंडळी, मी निलेश अरुणा फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. मंडळी, तुम्ही किंवा तुमचे मित्र मैत्रिणी अपंग असतील व त्यांना त्यांच्या कायद्याविषयी जर माहिती नसेल तर आजचा हा व्हिडिओ अपंग कायदा 1995 हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खास असणार आहे व त्यांना त्यांच्या हक्काविषयी जाणीव करून देणारा ठरणार आहे अशी मला 100% खात्री आहे. मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिव्यांग कायदा म्हणजेच अपंग कायदा 1995 बद्दल सविस्तर माहिती जशी की दिव्यांग म्हणजे काय, 1995च्या दिव्यांग कायद्यामध्ये किती वर्गातील अपंगाचा समावेश होतो, दिव्यांग कायद्यामधील कोणत्या तरतुदी आहेत आणि शासनाचे निर्णय, अशी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओ मधून पाहणार आहोत. मंडळी, विनंती आहे, जर तुम्ही आपले अरुणा फाउंडेशन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन योजनेचे नवनवीन नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. अपंग कायदा म्हणजेच PWD ऍक्ट 1995 यालाच आपण मंडळी समान संधी हक्काचे संरक्षण व संपूर्ण सहभाग असे मराठीमध्ये म्हणतो. तर आता आपण बघूया दिव्यांग म्हणजे काय. मंडळी, आपल्या सर्वांनाच माहिती आहे दिव्यांगाची व्याख्या, तरी पण एकदा जाणून घेऊया दिव्यांग म्हणजे काय. त्याच्या आधी मंडळी आपण बघूया विकलांगता म्हणजे काय. सामान्य परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीला करता न येणारी कृती किंवा त्यांच्या आवाक्याबाहेर असणारी कामे यालाच आपण विकलांगता असे म्हणतो. ही झाली एक थोडक्यामध्ये व्याख्या. तर प्रमुख व्याख्या अशी दिलेली आहे 1995च्या कायद्यानुसार. वैद्यकीय शास्त्रातील तज्ञाने दिलेल्या प्रमाणपत्रानुसार ज्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या अपंगत्वाचा 40% पेक्षा जास्त त्रास होतो अशा व्यक्तीला अपंग असे म्हणतात. तर अपंग व्यक्ती 1995 या कायद्यानुसार ही व्याख्या दिली गेलेली आहे. तर म्हणजे आता आपण बघूया अपंग कायदा 1995चा मुख्य उद्देश काय आहे. अपंग व्यक्तींना समाजामध्ये समान संधी, त्यांच्या हक्काचे संरक्षण व त्यांना समाजामध्ये संपूर्ण सहभाग मिळवून देणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. तर म्हणजे आता आपण बघूया अपंग कायदा 1995 हा कायदा अंमलात कधी व हा कायदा लोकसभेमध्ये 12 डिसेंबर 1995 मध्ये या कायद्याचा ठराव मांडण्यात आला आणि हा कायदा 7 फेब्रुवारी 1996 रोजी संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आला. म्हणजे 3 डिसेंबर हा दिवस अपंग दिवस म्हणून साजरा करतात, हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे. तर आता आपण बघूया मंडळी अपंग कायदा 1995 मधील अपंगाचे 7 प्रकार कोणते. तसे अपंगाचे प्रकार खूप आहेत, पण या कायद्यामध्ये असणारे 7 प्रकार कोणते आहेत ते आता आपण बघूया. नंबर 1 अंधत्व, त्याला आपण इंग्लिश मध्ये ब्लाइंडनेस म्हणतो. नंबर 2 अधोदृष्टी म्हणजेच लो विजन. नंबर 3 कुष्ठरोग व्यक्ती, त्याला आपण लेप्रोसी क्युअर्ड असे म्हणतो. नंबर 4 कर्णबधिरता, त्याला आपण हिअरिंग इम्पेअरमेंट असे म्हणतो. नंबर 5 हालचाल करण्यातील असमर्थता, त्याला लोकोमोटर डिसॅबिलिटी असे म्हणतो. नंबर 6 मतिमंदपणा, त्याला आपण मेंटल रिटार्डेशन असे म्हणतो. आणि नंबर 7 मानसिक विकार, त्याला आपण मेंटल इलनेस असे म्हणतो. तर मंडळी, हे आहेत 1995च्या अपंग कायद्यामधील अपंगांचे 7 प्रकार. तर मंडळी आता आपण बघूया अपंग कायदा 1995 मधील. मंडळी, अपंग कायद्यामधील
8 मुख्य तरतुदी, त्यालाच मेन प्रोव्हिजन ऑफ ऍक्ट असे म्हणतात. तर पहिली तरतूद अशी आहे की अपंगत्व रोखणे आणि लवकर ओळखणे. नंबर 2 शिक्षण म्हणजेच एज्युकेशन. नंबर 3 एम्प्लॉयमेंट म्हणजेच रोजगार. नंबर 4 नॉन डिस्क्रिमिनेशन म्हणजेच भेदभाव. नंबर 5 रिसर्च अँड मॅन पॉवर डेव्हलपमेंट म्हणजेच संशोधन आणि मनुष्यबळ विकास. नंबर 6 सकारात्मक कृती म्हणजेच अफर्मेटिव्ह ऍक्शन्स. नंबर 7 सामाजिक सुरक्षा म्हणजेच सोशल सिक्युरिटी. आणि नंबर 8 तक्रारीचे निवारण करणे, त्यालाच इंग्लिशमध्ये ग्रेव्हन्स रेडिसल असे म्हणतो. तर मंडळी, हे 8 जे मुख्य प्रोव्हिजन आहेत, या तरतुदीच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांचा विकास हा या कायद्याअंतर्गत केलेला आहे. तर आता आपण या तरतुदी स्टेप बाय स्टेप सविस्तर बघूया. त्यातली नंबर 1 आहे अपंगत्व रोखणे आणि लवकर ओळखणे. पहिला पॉइंट असा दिलेला आहे की अपंगत्व होण्याच्या कारणाबद्दल सर्वेक्षण व संशोधन करणे. अपंगत्व नंबर 2 अपंगत्व रोखण्याच्या विविध पद्धतींना प्रोत्साहन देणे. नंबर 3 अपंगत्व रोखण्यासाठी बाळाच्या प्रस्तुती दरम्यान व नंतरच्या काळामध्ये बाळाच्या आईने स्वतःची काळजी घेणे व काही बिमारी असल्यास लगेच उपचार करणे. तर ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, जे की आपल्याला जन्माला येणाऱ्या मुलास अपंगत्वापासून रोखू शकतो. आता आपण बघूया दुसरा पॉइंट. तर शिक्षणामध्ये पहिला पॉइंट असा आहे प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्यांना 18 वर्षापर्यंत शिक्षण मोफत देणे. नंबर 2 दिव्यांग व्यक्तींना शिक्षणाच्या परीक्षेसाठी विशेष सवलती प्रदान करणे. नंबर 3 दिव्यांग असलेल्या प्रत्येक मुलास त्याच्या शिक्षणासाठी आवश्यक असणारे विशेष पुस्तके आणि उपकरणे विनामूल्य प्रदान करणे. नंबर 4 दिव्यांग असलेल्या मुलांच्या शाळांमध्ये शिक्षणासोबत व्यावसायिक म्हणजेच त्याला व्होकेशनल ट्रेनिंगचे प्रशिक्षण देणे. नंबर 5 विविध प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक तयार करणे. अपंग बांधवांच्या शिक्षणामध्ये सरकारने खूप मोठ्या प्रमाणावरती तरतुदी केलेल्या आहेत, हे सर्व आपल्याला माहीतच आहे. त्यातल्या त्यात शिक्षणावरती सरकारने जास्तीत जास्त भर दिलेला आहे. त्यांना नवनवीन रोजगाराच्या संधी देत आहेत. त्यांना नवनवीन रोजगार कशा शिकायचा याच्याबद्दल व्होकेशनल ट्रेनिंग मार्फत त्यांना फॅसिलिटी दिल्या जात आहेत व अशा विविध प्रकारच्या अपंग मुला मुलींना शिकवण्यासाठी हायली क्वालिफाईड टीचर्स पण ते तयार करत आहेत. म्हणजे जेणेकरून शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणावरती जास्तीत जास्त फोकस देऊन अपंग बांधवांना त्यांचा सपोर्ट करतील. तर आता आपण बघूया रोजगार. पहिला पॉइंट असा आहे की शासकीय नोकरीमध्ये दिव्यांग व्यक्तींना 3% आरक्षण मिळणे किंवा राखीव असणे. तर त्याच्यामध्ये 1% आरक्षण हे अंध असणाऱ्या बांधवांना दिलं जातं. उरलेले 2%, त्यातील 1% हे कर्णबधिरता असलेल्या अपंग बांधवांना दिलं जातं आणि उरलेले 1% आरक्षण हे लोकोमोटर डिसेबिलिटी असणाऱ्या बांधवांना राखीव ठेवलं जातं. तर ह्या 3%चं या वर्गवारीमधील असणाऱ्या अपंग बांधवांमध्ये डिवायडेशन केलेलं आहे असे आपल्याला पाहायला मिळते. तर त्यातला दुसरा मुद्दा असा आहे मंडळी, रोजगार हमी योजना या दिव्यांग व्यक्तींना अनुसरून करणे. म्हणजेच काय, जे कोणत्या पण रोजगार हमी ज्या योजना असतात सरकारच्या, जसे की सामान्य जनतेला रोजगार हमी योजना दिल्या जातात, तर त्या योजना ह्या अपंग बांधवांना अनुसरून केल्या जाव्यात असे सरकारचे म्हणणे या कायद्यामध्ये आपल्याला दिसून येते. यामध्ये दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या कल्याणकारी योजना बनवणे, दिव्यांग व्यक्तींना रोजगारासाठी वयामध्ये सूट मिळणे. जसे की आपण बघतो, जर समजा कोणत्याही नोकरीसाठी जास्तीत जास्त 35 वर्ष असतं, पण अपंग व्यक्तींना हेच वय
वयाची मर्यादा वाढून या वयामध्ये सूट दिली जाते, ती सूट सामान्य माणसापेक्षा 5 वर्षाने जास्त असते. म्हणजेच 35 ची 40 वर्षापर्यंत दिव्यांग व्यक्ती ही जॉबला अप्लाय करू शकते. नंबर 2, कामाच्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना अडथळामुक्त वातावरण निर्माण करणे. नंबर 3, दिव्यांग व्यक्तींना नोकरीसाठी सरकारी व निम्न सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये 3% आरक्षण देणे. नंबर 4, जर एखाद्या व्यक्तीला नोकरीच्या सेवेदरम्यान अपंगत्व आले असेल तर त्या व्यक्तीला कामावरून काढून टाकणे किंवा पदावरून कमी करता येत नाही, असे या अधिकारामध्ये सांगितलेलं आहे. तर म्हणजे आता आपण बघूया गैरभेदभाव ही कायद्यामधील 4थी तरतूद आहे. तर त्यामधील पहिला पॉइंट असा आहे मंडळी, कोणत्याही सार्वजनिक स्थळावरती किंवा बिल्डिंगमध्ये, रेल्वेमध्ये, बसेस, जहाज आणि विमानामध्ये अशा सर्व सार्वजनिक ठिकाणी व प्रवास करण्याच्या ठिकाणी त्यांना सर्व गोष्टी सोप्या व सुलभ करून देणे या कायद्यामध्ये सांगितलेले आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणी तसेच शासकीय व निम्न शासकीय ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना सुलभ टॉयलेट्स, लिफ्ट्स, व्हीलचेअर, वेटिंग रूम, रॅम्प अशा प्रकारच्या अडथळामुक्त गोष्टीची पूर्तता करून देणे, जेणेकरून दिव्यांग व्यक्तींना कोणत्याही गोष्टीची समस्या किंवा त्रास होणार नाही. तर याची काळजी या 4थ्या तरतुदीमधून सरकारने केलेली आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. तर आता आपण बघूया मंडळी 5वा मुद्दा, ते म्हणजे सकारात्मक कारवाई. यामध्ये दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक उपकरणे पुरवणे, जसे की क्रचर्स, आर्टिफिशियल फूड्स, हँड आणि इयर मशीन्स. दुसरा मुद्दा, दिव्यांग व्यक्तींना कमीत कमी खर्चामध्ये किंवा किमतीमध्ये खालील गोष्टीसाठी जमीन उपलब्ध करून देण्यात यावे. तर ही जमीन मंडळी त्यांना व्हीआयपी दरानुसार त्यांना जमीन उपलब्ध करून देता येते या अधिकारानुसार. जर अपंग व्यक्तींना घरासाठी जमीन हवी असेल, व्यवसायासाठी जमीन हवी असेल, जर त्यांना नवीन कोणता कारखाना सुरू करायचा असेल व त्यांना विशेष कोणती शाळा बांधायची असेल तर त्यांना व्हीआयपी दरानुसार जमीन ही उपलब्ध करून दिल्या जाते. समजा फॉर एक्झाम्पल 6वा मुद्दा, ते म्हणजे सामाजिक सुरक्षा. याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे मंडळी, दिव्यांग व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी सामाजिक संस्थांना आर्थिक सहाय्य पुरवणे. आपल्याला माहित आहे की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या विविध जिल्ह्यांमध्ये सामाजिक काम करणाऱ्या NGO खूप आहेत. त्यातल्या त्यात अपंग बांधवांसाठी काम करणाऱ्या NGO खूप आहेत. तर ह्या ज्या NGOज, सामाजिक संस्था ज्या असतात, अपंग बांधवांना त्यांच्यासोबत काम करणाऱ्या ज्या संस्था असतात, त्यांना सरकार हे आर्थिक सहाय्य पुरवत असतं की बाबा त्यांना सपोर्ट करण्यासाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी, त्यांचा विकास करण्यासाठी या संस्थांना गव्हर्नमेंट हे फंडिंग देत असतं, त्यांचं रक्षण करण्यासाठी. नंबर 2, सरकारी नोकरी करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना जीवन विमा संरक्षण पुरवणे. तर मंडळी, हे जो अधिकार दिलेला आहे सरकारने, जे काही अपंग बांधव सरकारी नोकरी करत असतात त्यांना हा लाईफ इन्शुरन्स कव्हर सरकारकडून पूर्णतः फ्री मध्ये दिलेलं असतं. नंबर 3, तिसरा पॉइंट असा आहे की जर एखादा अपंग बांधव 1 वर्षापेक्षा जास्त बेरोजगार असेल तर अशा अपंग बांधवाला सरकारकडून बेरोजगारी भत्ता द्यावा लागतो. हा त्यांचा अधिकार आहे. अशा 3 मुद्द्याच्या अंतर्गत सरकारने अपंग बांधवांना सोशल सिक्युरिटी पुरवलेली आहे. मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 6 तरतुदी पाहिलेल्या आहेत, पण अपंग कायदा 1995 मध्ये सांगितल्याप्रमाणे तिथे 8 प्रकारच्या तरतुदी आहेत.
उरलेल्या 2 तरतुदी मंडळी आपण येणाऱ्या RPWD ऍक्ट 2016 या कायद्यामध्ये पाहणार आहोत. RPWD ऍक्ट काय आहे मंडळी? त्यालाच आपण द राईट ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटी म्हणजेच काय, हा कायदा डिसेबिलिटी PWD ऍक्ट 1995 हा मॉडिफाय केला गेलेला आहे 2016 मध्ये. तर त्याच्यामध्ये खूप सारे अपंगाचे प्रकार नवीन ऍड केलेले आहेत आणि खूप सारे महत्त्वाचे मुद्दे सरकारने ऍड केलेले आहेत. ते काय आहेत येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मंडळी, आजची माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मंडळी कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन विषयाच्या माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.